नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ओन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, स्मरण अहिल्यादेवी या मालिकेमध्ये आज आपण नयना सहस्रबुद्धे यांचा लेख सगळ्यांच्या भेटीला येणार आहे आणि अर्थातच तो वाचतायत आपल्या डॉक्टर विद्या गोरी लेले मॅडम. लेले मॅडम, मनपूर्वक स्वागत तुमचं आचार्य 90 FM मध्ये. आणि अहिल्याबाईंविषयी थोडंसं, अहिल्याबाईंची धर्मपरायणता, त्यांनी केलेल्या देवळांचे जीर्णोद्धार, बांधलेले घाट याची थोडी तरी दखल इतिहासाने घेतली, पण त्यांचे प्रशासनीय कौशल्य, न्यायप्रियता, सक्षम राजकीय नेतृत्व, आर्थिक विचार आणि आजच्या भारतीय तरुणींसाठी रोल मॉडेल ठरावे असे तडफदार व्यक्तिमत्व, सजग आणि लढाऊ स्त्री नेतृत्व असे पैलू अभ्यासण्याजोगे आहेत. अहिल्याबाई होळकरांच्या जन्माचं त्रिशताब्दी वर्ष साजरं होताना त्यांचा दुर्लक्षित राहिलेला अर्थविचार हा हेतू आपण जाणून घेणार आहोत. नयना सहस्रबुद्धे यांनी लिहिलेला हा लेख डॉक्टर विद्या गौरी यांच्याकडून आपण आता ऐकूया. धन्यवाद तेजस्विनी. अहिल्याबाईंच्या विषयी वाचताना मला फारच अभिमान जो आहे वाटत आहे, तर मी सुरुवात करते. आधुनिक भारताच्या इतिहासातले एक सोनेरी पान असलेल्या, स्वतःच्या आयुष्यातच आख्यायिका बनून राहिलेल्या अहिल्याबाई होळकरांच्या जन्माचे त्रिशताब्दी वर्ष आपण साजरे करत आहोत. त्यानिमित्ताने अहिल्याबाईंच्या जीवनाचा, कारकिर्दीचा अभ्यास करताना त्यांनी दाखवलेले विविधांगी कर्तृत्व स्थिमित करणारे आहे. तेज, तप आणि त्याग या गुणत्रयाने परिपूर्ण असे त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे मूर्तिमंत भारतीय स्त्रीचे प्रतीकच. करारी पण मर्यादशील, प्रशासक म्हणून कठोर पण जनतेच्या लोकमाता, न्यायप्रिय तरीही माणुसकी हा मुख्य धर्म मानणाऱ्या, वृत्ती धार्मिक पण कर्मखंडाचे अवडंबर नाही, आध्यात्मिक तरीही आधुनिक, तार्किक असे वरवर परस्पर विरोधी वाटणारे अनेक गुणविशेष त्यांच्या ठायी पुरेपूर भरलेले होते. त्यांच्या हयातीतच रयतेकडून त्यांना देवी, लोकमाता, कर्मयोगिनी अशा अनेक उपाध्या मिळाल्या होत्या. याचे सारे श्रेय त्यांच्या व्यक्तिमत्वातली आध्यात्मिकता, मराठी मुलखाचा नेकीचा वारसा, त्यांच्या पूर्वसुरी माता जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांचा प्रभाव, समकालीन पेशवेशाहीचे शासन व्यवस्थेचे मापदंड यांना द्यावे लागेल. पेशवे ज्या मराठीशाहीचे वारसदार, त्याच्या अर्धव्यूह राजांच्या, शिवाजी महाराजांच्या प्रशासनाचे प्रतिबिंब अहिल्याबाईंच्या प्रशासन पद्धतीत पाहायला मिळते. महाराज श्रीमंत योगी होते, तर अहिल्याबाई या योगिनी होत्या. उपभोग शून्य राज्ञी असे त्यांचे वर्णन करावे असे त्यांचे वर्तन होते. मौखिक शिक्षणाची परंपराच जेव्हा लौकिक शिक्षणाची होती, त्या काळात अहिल्याबाई जन्मल्या. त्या परंपरेत त्यांनी जिजाऊ, शिवाजीच्या गोष्टी, रामदास व तुकारामांचा तत्वबोध, रामायण महाभारताच्या युद्धकथा, राम व कृष्णाची चरित्रे, सीता द्रौपदीचा कणखर बाणेदारपणा, वेदकाळातल्या गार्गी मैत्रेयीने केलेले दैदिप्यमान वादसंवाद, मुक्ताबाई जनाबाईने परमेश्वराला केलेले रोकडे सवाल, नागनिकेपासून राणी दुर्गावतीपर्यंतच्या राण्यांनी केलेल्या राज्यकारभाराच्या रम्य कथा ऐकल्याच असणार. त्या केवळ ऐकल्या नाहीत, तर त्यांचा जिवंत मूल्य वारसा, धार्मिकता, सात्विकता, आध्यात्मिकता, समर्पण, सेवा व वैराग्यभाव हा आपल्यात मुरवला होता असे म्हणावे लागते. संस्कृतमध्ये अहल्या म्हणजे न नांगरलेली जमीन. या अहिल्याची व्यक्तिमत्वाची अनाघ्रात सुपीक जमीन कसदार होती. तिच्या व्यक्तिमत्वात किती सनातनी गोष्टींचे बीज पडले, फळले, फुलले त्याला तोड नाही. पण ही विश्वनायिका तिच्या कर्तृत्वाच्या मानाने आजपर्यंत अप्रकाशित राहिली, दुर्लक्षित राहिली असे खेदाने म्हणावे लागते. त्यांच्या जन्मजयंतीच्या 300व्या वर्षात हा कलंक पुसून टाकलाच पाहिजे. अहिल्याबाईंची धर्मपरायणता, त्यांनी केलेले देवळांचे जीर्णोद्धार, बांधलेले घाट याची थोडी तरी दखल इतिहासाने घेतली, पण त्यांचे प्रशासनिक कौशल्य, न्यायप्रियता, सक्षम राजकीय नेतृत्व, आर्थिक विचार आणि आजच्या भारतीय तरुणांसाठी रोल मॉडेल ठरावे असे तडफदार व्यक्तिमत्व, सजग व लढाऊ स्त्री नेतृत्व असे पैलू दुर्लक्षित राहिले. वित्ताची अर्थसत्ता आणि त्यांचा अर्थविचार. कोणत्याही शासन व्यवस्थेत 2 महत्त्वपूर्ण घटक असतात, ते म्हणजे अर्थ किंवा वित्त आणि लोक म्हणजे जनता. जनतेच्या ज्या मूळ प्राथमिक गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, त्या पूर्ण करण्याचे माध्यम म्हणजे पैसा, वित्त किंवा अर्थ. अर्थशास्त्राच्या भारतीय अवधारणेत अर्थ म्हणजे केवळ संपत्ती नव्हे,
वस्तूंचे उत्पादन आणि उपभोग नव्हे तर व्यापाराच्या सुबत्तेच्या नैतिक मापदंड व जीवनमूल्यांच्या आधाराने व्यक्ती व समाजाचे निर्माण. आदर्श राजाच्या परिकल्पनेत जनतेच्या सुख, शांती व सदाचाराचे समीकरण म्हणजे समृद्धी, म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची पूर्ती. या दोन्ही महत्त्वाच्या घटकांना सकारात्मक दिशा देण्याचे काम सक्षम नेतृत्व करते. असे नेतृत्व हे उत्तरदायित्व निभावणारे असेल तर त्या नेतृत्वाचाच आधारावर शासन व्यवस्था, न्याय व्यवस्था आणि समाजरचना तयार होते. या कसोटीवर अहिल्याबाईंचा कार्यकाळ हे इतिहासातले सोनेरी पान आहे. मध्य भारतातल्या संपन्न अशा माळवा प्रांतांचे नेतृत्व कसे होते? त्या काळात बहुतेक संस्थानिक व सरदार धन कमावण्यासाठी युद्ध करत होते व कमावलेले धन पुढच्या मोहिमांसाठी खर्च करत होते. ते कधी युद्ध जिंकायचे तर कधी हरतही होते. लुटून आणलेल्या धनातून अय्याशी करत होते. इतिहास व मध्ययुगीन काळात जनतेवर मनमानी कर लावत होते आणि जबरदस्तीने करांची वसुली करत होते. याचे उदाहरण म्हणजे जिझिया कर. मुघल बादशहा व सरदारांचा इतिहास म्हणजे बळजबरी, विलासी जीवनशैली, चैन व उपभोग याचे उदाहरण होते. या पार्श्वभूमीवर अहिल्याबाईंचा दृष्टिकोन वैशिष्ट्यपूर्ण, जीवनशैली आदर्श आणि व्यवहार धर्माधिष्ठित होता. त्यांचे चरित्र म्हणजे भारतीय जीवनमूल्यांचे एकमेवाद्वितीय उदाहरण म्हटले पाहिजे. अहिल्याबाईंच्या ठायी शुचिता आणि पावित्र्य पुरेपूर भरलेले होते. तत्कालीन प्रथेनुसार पती निधनानंतर सती न जाता, चितागमन न करताही सतीत्वाचे व्रत त्यांनी उर्वरित जीवनभर पाळले. त्यांचे व्यक्तिमत्व कर्मठ व जीवन धार्मिक होते. लोकप्रशासन, निर्माण कार्य, कूटनीती, अन्य राज्यांशी संबंध, वैचारिक स्पष्टता, दूरदर्शिता, आत्मविश्वास, रणनीती, तार्किक विचार आणि या सर्वांना असलेले धर्माचे सुवर्ण अधिष्ठान हा एक दुर्मिळ असा अलौकिक योग होता. या दुर्लभ गुणसमुच्चयाच्या आधारावर त्यांनी 30 वर्षे आदर्श राज्य प्रशासन चालविले. प्रजाहिताला अत्युच्च प्राधान्य देऊन रयतेला सदैव सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणून जनतेच्या मनात त्यांची प्रतिमा केवळ महाराणी व चांगली शासक अशी नव्हती, तर लोकमाता अशी होती. 18व्या शतकात माळवा प्रांतातले होळकर सरकार हे एक वैशिष्ट्यपूर्ण शासन होते, ज्याचे संस्थापक होते मल्हारराव होळकर आणि त्यांची सून अहिल्यादेवी होळकर. अहिल्याबाई प्रशासनिक कौशल्य व कारभाराची पद्धत जरूर त्यांचे गुरु आणि सासरे मल्हारराव होळकर यांच्याकडून शिकल्या, परंतु स्वतःचा आंतरिक विवेक, सूझबूझ, कर्तव्याप्रती कठोरता, न्यायप्रियता, अनुशासनप्रियता, प्रतिभा आणि तेज यामुळे त्यांनी होळकर राज्याला एका उंचीवर नेऊन ठेवले. त्या आणि त्यांचे प्रशासन केवळ भारतासाठी नाही तर जगासाठी आदर्श प्रशासनाचा एक उत्तुंग मापदंड ठरला. त्यांचे समकालीन नाना फडणवीस आणि नवाबानेही त्यांची स्तुती केली होती. त्यांच्या 30 वर्षाच्या शासन काळात अहिल्याबाईंनी सतत आर्थिक कार्य व राज्याच्या जनतेच्या आर्थिक उन्नतीचे सतत प्रयास केले. त्यात सातत्य राहील याचा व वहनीयतेचा म्हणजे सस्टेनेबिलिटीचा विचारही त्यांनी केला. हे प्रयत्न सर्वांना बरोबर घेऊन जाणारे, सर्वसमावेशी म्हणजे इन्क्लुझिव्ह आणि सर्व धर्म समभावाचा विचार करणारे होते. हे अजून एक वैशिष्ट्य. त्यांनी अंमलात आणलेला अर्थविचार त्यांच्या आदर्श व प्रजाहितेशी दृष्टिकोनाचा द्योतक आहे, म्हणून महत्त्वपूर्ण आहे व वैशिष्ट्यपूर्णही आहे. या अर्थविचाराचे 3 पैलू आपण बघूया. 1 अर्थाचे निर्माण, 2 अर्थाचे व्यवस्थापन व 3 अर्थाचा विनियोग. अर्थनिर्माण. राज्याची अर्थस्थिती चांगली नसेल तर ते राज्य नेहमी दुर्बळ, परजीवी, दुसऱ्यांच्या सहाय्यावर अवलंबून राहणारे राज्य राहते. आर्थिक स्वयंपूर्णता हा राज्य, समाज व व्यक्ती जीवनाचा महत्त्वपूर्ण निकष आहे. त्या काळात उद्योग, शेती, व्यापार व उत्पादन हे धन कमावण्याचे मार्ग होते. पण अहिल्याबाईंनी धन कमावण्याचे, धन मिळवण्याचे नवे मार्गही शोधले होते आणि त्यांचा उपयोग केला होता. उद्योग. त्याच्यातला एक उद्योग महेश्वर आजसुद्धा हातमाग व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे, ज्याची सुरुवात अहिल्याबाईंनी 300 वर्षापूर्वी केली होती. तेव्हा इंदौर हे एक छोटेसे गाव होते, जे होळकरांनी विकसित केले होते आणि अहिल्याबाईंनी आपली राजधानी
1767 मध्ये महेश्वरला हलवली आणि तीही अल्पावधीतच विकसित केली. तिथे त्यांनी विणकर म्हणजे मारू समाजाला आणून महेश्वरमध्ये बसवले. अहिल्याबाईंनी युद्ध किंवा लढाईचे समर्थन केले नाही, परंतु युद्ध मोहिमा होतातच. युद्धात कामी आलेल्या सैनिकांच्या पत्नी व परिवाराच्या चरितार्थासाठी त्यांना विणकरीचे प्रशिक्षण दिले. त्यासाठी बनारसी विणकरांना बोलवले आणि महेश्वरला वस्त्र उत्पादन सुरू केले. त्यातून माहेश्वरी हा ब्रँड बनला. आज स्वसहायता समूह, विणकरांच्या, कारागिरांच्या किंवा महिलांच्या सहकारी संस्था केल्या जातात. ही प्रागतिक कल्पना अहिल्याबाईंनी माहेश्वरमध्ये 18व्या शतकात यशस्वीपणे अंमलात आणली होती. आज अंमलात असलेल्या अनेक अभिनव कल्पनांच्या जनक अहिल्याबाई होत्या. दुसरा मापदंड म्हणजे व्यवसायाचे आधारस्तंभ. कोणत्याही व्यवसायाचे 4 आधारस्तंभ असतात. कौशल्य म्हणजे स्किल की आणि लेबर. 2 नंबर भांडवल म्हणजे कॅपिटल. 3रं जमीन म्हणजे लँड आणि 4थं कच्चा माल म्हणजे रॉ मटेरियल. महेश्वरला राजधानी वसवताना त्यांनी याचा विचार केला होता असे जाणवते. राज्याकडची अतिरिक्त जमीन व्यापाऱ्यांना उपलब्ध करून दिली. नव्या वस्त्या वसवल्या गेल्या. त्यांना कौशल्ये शिकवली गेली. कच्चा माल उपलब्ध करून दिला गेला. व्यापारी आणि व्यावसायिक लोकांना स्वतःच्या खाजगी कोशातून अल्प व्याजदर आकारून कर्जे दिली गेली. याचा परिणाम असा झाला की त्यांचा निजी कोश वाढला, त्याबरोबरच व्यापार वृद्धीही झाली. अशा पद्धतीने राज्यात त्यांनी व्यापार व उत्पादन वाढवले. 3री शेती. भारतात आर्थिक व्यवस्था नेहमी शेतीप्रधान राहिलेली आहे. शेती हाच समाजाच्या चरितार्थाचे साधन व संस्कृतीचा आधारस्तंभ सुद्धा आहे. आजच्या काळात आधुनिक कृषी कायद्याच्या अंतर्गत शेतमाल कुठेही विकायला परवानगी मिळावी अशी मागणी केली जाते. ती सुविधा अहिल्याबाईंनी 18व्या शतकात लोकांना दिली होती. त्यांच्या काळात शेती लाभदायक होण्याचे एक महत्त्वाचे कारण होते त्यांचे पाणी व्यवस्थापन. खाजगी उपयोगासाठी प्रदूषणमुक्त पाण्याचे स्रोत, वेगळे प्रवाह आणि शेतीच्या उपयोगासाठी वेगळे स्रोत हे नियोजन लाभदायक ठरले. त्यांनी पशुपक्ष्यांसाठी राखीव शेत ठेवण्याची अभिनव कल्पना राबवली. त्यामुळे उभ्या शेतात पाखरांनी धाड घालून शेत फस्त करण्याच्या घटना टळल्या. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. शेतीची लाभप्रदता वाढली. सार्वजनिक वनीकरण, वृक्षारोपण आणि संरक्षित वनांची त्यांनी परिकल्पना लढवली. त्याचा परिणाम व्यामिश्र म्हणजे एकाच वेळी पर्यावरणावर आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक असा झाला. भूमिहीन शेतकऱ्यांना त्यांनी कसाला जमीन दिली. त्यांना वड, पिंपळ, आंबा, औदुंबर, कवठ अशा भूमिगत जलाचा स्तर वाढवणाऱ्या झाडांची लागवड करायला सांगितली आणि 9-11 कानून लावला. लावलेल्या 20 झाडांपैकी 9 झाडांचे उत्पन्न शेतकऱ्याने स्वतःकडे ठेवायचे व 11 झाडांचे उत्पन्न सरकारकडे जमा करायचे. यातून सरकारचे उत्पन्न वाढत होते, जनतेचे हितही साधले जात होते. आज ज्याला पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन म्हणजेच PPP म्हटले जाते, त्या प्रशासन व व्यक्ती सहकार्य कल्पनेचा पाया अहिल्याबाईंनी रचला होता हे आपण सार्थ अभिमानाने म्हणू शकतो. व्यापार. सुराज्य आणि व्यापार यांचा घनिष्ठ संबंध आहे. माळवा प्रांत भारताचे मध्यवर्ती स्थान आहे. त्या भौगोलिक स्थानाचा फायदा त्यांना मिळाला आणि त्यांनी तो करूनही घेतला. त्या काळात होळकर राज्याला जकात किंवा रोड टॅक्समधून चांगले उत्पन्न येत होते. अहिल्याबाईंच्या दूरदर्शीपणाला व न्यायप्रवणतेला त्याचे मोठे श्रेय जाते. त्यांच्या एकीकृत प्रयत्नांमुळे त्या काळात होळकर राज्याचे उत्पन्न 75 लाखांवरून वाढून 1,05,00,000 झाल्याची नोंद कागदपत्रात सापडते. नवाचार. जनतेच्या आर्थिक संपन्नतेसाठी अनेक नवे प्रयोग, नव्या कल्पना अहिल्याबाईंनी अंमलात आणल्या. आज ज्यांना नवाचार म्हणजेच इनोव्हेशन म्हटले जाते, त्यांचे श्रेयही त्यांच्याकडे जाते. त्यापैकी एक सामूहिक व्यवसाय करण्याची कल्पना आणि त्यांची सहकारी संस्था उभी करण्याची कल्पना ही त्यांचीच. अन्य देशीय किंवा विदेशी गुंतवणूक म्हणजे आजकाल आपण FDI म्हणतो. आजच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या समीकरणात विदेशी गुंतवणुकीला महत्त्वपूर्ण स्थान आहे. विदेशी गुंतवणूकदाराला आकर्षित करायचे तर शांतता, सामाजिक सलोखा, व्यापार स्नेही वातावरण, पोषक कर धोरण आणि योग्य वायुमंडळ असे अनेक घटक महत्त्वाचे ठरतात. अहिल्याबाईंनी त्यांच्या राज्यकाळात या मुद्द्यांकडे लक्ष दिले.
सावकार या रचनेचा उपयोग त्यासाठी करून घेतला होता. व्यापार स्नेही वातावरण असल्यामुळे माळवा प्रांत व्यापाऱ्यांना प्रिय होता. रस्ते, विहिरी, धर्मशाळा अशा सोयी सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस त्यांनी निर्माण केल्या. या कामांना केवळ धार्मिक कामे या गटात आपल्याला टाकता येणार नाही. तसे करणे हे त्यांच्या दूरदर्शितेचा संकोच केल्यासारखे होईल. केवळ माळवा प्रांतात नव्हे तर उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम दिशांना त्यांनी या सुविधा निर्माण केल्या. त्यातून भारत धार्मिकदृष्ट्या जोडला गेलाच, पण महत्त्वाचे म्हणजे आर्थिकदृष्ट्या, पर्यटनदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्याही जोडला गेला. दळणवळण सुलभ नसलेल्या त्या काळात त्यांनी काशी ते कलकत्ता हा सुमारे 700 किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्याचे कार्य केले. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा विचार. आज सुद्धा महिलांना त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्य, कुटुंबाच्या उत्पन्नावर अधिकार, वाटा यासाठी झगडावे लागते. त्यांच्या आर्थिक निर्णयातला सहभाग, पैसे खर्च कुठे करायचे, कुठे गुंतवायचे या निर्णयाच्या अधिकारांबद्दल आपण बोलतो. विधवा महिलांची स्थिती अजूनच गंभीर. तात्कालीन सामाजिक प्रथेनुसार अपत्यहीन विधवेची संपत्ती सरकार जमा होत असे. त्यांनी विधवा स्त्रियांना मूल दत्तक घेण्याचा अधिकार व पारिवारिक संपत्तीचा आपल्या इच्छेनुसार उपयोग करण्याचा अधिकार दिला. न्यायोचित बुद्धी, आत्मविश्वास, योग्य अयोग्याचा पाचपोच आणि धाडस या गुणांच्या संयोगातूनच हे घडू शकले. म्हणून अहिल्याबाई म्हणजे आजच्या काळातल्या मुली, स्त्रियांसाठी एक अनुकरणीय रोल मॉडेल ठरतात. स्त्रीची आर्थिक स्वयंपूर्णता हे मूलगामी तत्व त्यांनी सहज स्वीकारलेले होते. त्याची कसून अंमलबजावणी करण्याचे असामान्य धैर्यही त्यांनी दाखवले होते. अर्थव्यवस्थापन. अहिल्याबाई होळकरांच्या कार्यकाळात त्यांनी न्याय्य व उचित कर लावले होते. वसुलीची व्यवस्था चोख होती, पण देश, काल, परिस्थितीनुसार त्यात सवलत देणे हा त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा दाखलाच होता. इतिहास व मध्ययुगीन काळ पाहिला तर मनमानी कर लावले जात होते व वसुली व्यवस्था ही दमनकारी होती. अहिल्याबाई होळकरांनी अनावश्यक कर रद्द ठरवले. पीक किती आले त्या आधारावर कर लावत असत. दुष्काळ पडला तर करमाफी दिली जात असे. आजारपण, लग्नकार्य, युद्ध अशा अन्य अडचणींच्या काळात सुलभ हप्त्यांमध्ये कर भरण्याची सवलतही दिली जात असे. अहिल्यादेवींनी आर्थिक शिस्तीचा वस्तुपाठ घालून दिला. त्याचवेळी समाजहित व व्यक्तीची प्रापंचिक व प्रासंगिक स्थिती पाहून निर्णय करण्याची लवचिकता त्यांच्याकडे होती. भिल्ल समाज वाटमारीसाठी प्रसिद्ध होता. त्यांचे प्रबोधन करून, लूटमारीपासून समाजाचे रक्षण करून त्यांनाच कर वसुलीचे काम दिले. भिल्लांना आत्मसन्मान मिळवून दिला. त्यांच्या क्षमता उपयोगात आणल्या. त्यांचे शासन, न्यायप्रवणता, प्रशासनिक कंट्रोल व कर कायद्यांचे प्रभावी कार्यान्वयन म्हणजेच गुड गव्हर्नन्सचे अद्वितीय उदाहरण आहे. BW. अहिल्याबाई आर्थिक नियोजन व हिशोब यात पक्क्या होत्या. रागाच्या भरात दरबारात हिशोबाच्या वह्या फेकून दौलतीचा अपमान करणाऱ्या पतीकडून दंड वसूल करणारी ती एक आदर्श प्रशासिका होती. त्यांचे अनुशासन, निष्पक्ष भूमिका व नियमांची कठोर अंमलबजावणी प्रशंसनीय होती. त्यांचे स्वतःचे खर्च, अगदी खाण्यापिण्याचा खर्चही व दानधर्मही वैयक्तिक कोशातून होत असे. सरकारी कोशातून नव्हे. वैयक्तिक व शासकीय आय व्ययाची वेगळी रचना होती. बाजीराव पेशवे यांच्या निधनानंतर त्यांचे गुरु सासरे मल्हारराव यांनी खूप दानधर्म केला होता व तो खर्च सरकारी खर्चात लावला होता. पेशव्यांच्या निधनानंतर केलेला तो दानधर्म कोणत्याही दडपणाशिवाय सासऱ्यांच्या वैयक्तिक उत्पन्नातून खर्ची टाकण्याचे धैर्य व निर्भीडता त्यांच्याकडे होती. माळवा हे मध्य भारतातले महत्त्वाचे केंद्र होते. माळवा मार्गे भारतातल्या अन्यान्य प्रदेशात जाणाऱ्या वस्तूंवर रोड टॅक्स म्हणजे जकात कर लावला जात असे. जाणारे व्यापारी व यात्रेकरू यांच्या प्रवासाची सोय सुविधा व सुरक्षा यांची काळजी घेतली जात असे. रस्त्यात लूटमार करणाऱ्या भिल्लांचा केवळ बंदोबस्त नव्हे तर त्यांना विधायक वळण लावण्यात त्यांना यश आले होते. ससन्मान भिलकवडी टॅक्स वसूल करण्याचा अधिकार त्यांना दिला होता. सुरक्षा, शांतता व लोकहित यांचा योग्य मेळ घातल्याने रयत व्यापारी केवळ खुश होते असे नाही, तर या त्यांच्या प्रशासनिक विशेषतेमुळे योग्य प्रमाणात कर जमा होत होता. होळकर शासनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुभेदारांच्या बायकांच्या नावे
त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी निजी कोष असे. काही गावे त्यांना इनाम दिलेली असत. त्या गावातून वसूल होणारा सारा किंवा कर त्यांच्या कोशात जमा होत असे. त्याला स्त्रीधन मानले जात असे. या कोशाचे व्यवस्थापन व उत्पन्नाचा विनियोग यांचा निर्णय त्या महिला स्वतः घेत असत. अहिल्याबाई कर वसुलीमध्ये तत्पर होत्या, तर कोणतीही अफरातफर त्या सहन करत नसत. नियम कडक होते, सर्वांसाठी समान होते व अनुशासन जबरदस्त होते. म्हणून आक्रमण, युद्ध, लढाईशिवाय होळकर साम्राज्य सधन होते. याचे महत्त्व खूप पूर्ण कारण होते व्यवस्थापन, ज्याचे संपूर्ण श्रेय अहिल्याबाईंच्या 30 वर्षाच्या काळाला दिले पाहिजे. अर्थविनियोग. अहिल्याबाईंनी केलेली धार्मिक कार्य केवळ धार्मिक नव्हती, ती आर्थिक कार्यही होती, सामाजिक कार्य सुद्धा होती. अहिल्यादेवी कुशल प्रशासकीय राजनेत्या होत्या. त्यांच्या प्रत्येक कामात काही ना काही राजनैतिक विचार असे, धोरणीपणा व मुत्सद्देगिरीही असे. त्यांचा विचार पुरोगामी व प्रबोधनात्मक असे. त्यांनी माळवा राज्याशिवाय अन्य प्रदेशात व राज्यांमध्ये मंदिरे, घाट, रस्ते, बारव, विहिरी निर्माण करण्याचे अद्वितीय कार्य केले हे आपण जाणतो. त्यांचा खर्च स्वतःच्या निजी कोशातून करणे हा तर नैतिकतेचा उत्तुंग मापदंडच होता. भारताची गाव संस्कृती ही मंदिरांच्या आधाराने विकसित झालेली आहे. मंदिर हे गावाच्या अर्थव्यवस्थेचे, शिक्षणाचे, कला उपासनेचे, सामाजिक अभिसरणाचे, शास्त्रार्थाचे, न्याय निवाड्याचे केंद्र असे. भारतातील काशी, उज्जैन, मदुराई, रामेश्वर अशी प्राचीन शहरे मंदिराच्या आधाराने विकसित झाली व टिकून राहिली. मंदिर निर्माण, जीर्णोद्धार, रस्ते, विहिरी अशा सोयीसुविधा निर्माण करण्यामागे केवळ धार्मिक विचार नव्हता. यामागे कुशल कारागिरांना काम देणे, अर्थार्जनाचे अवसर देणे, लोकांना विकासाची संधी देणे असे विविध उद्देश होते, ज्याची तुलना आज राबविल्या जाणाऱ्या मनरेगा योजना या रोजगार हमी योजनेशी केली जाऊ शकते. घाट, रस्ते, विहिरी, धर्मशाळा या सोयी सुविधा धार्मिक, पर्यटन व व्यापारी, हिंदू पर्यटक, प्रवासी यांना सुखरता, विश्रामस्थळ व सुरक्षित निवासाची सोय देणाऱ्या होत्या. त्यातून अर्थव्यवस्थेला चालना व सामाजिक अभिसरणाला गती मिळाली होती, याकडे दुर्लक्ष करता कामा नये. 250 वर्षापूर्वी काशी ते कलकत्ता हा 700 किलोमीटरचा रस्ता बांधणे, विशालतम भारत देशाच्या 4 कोपऱ्यात स्थापित असलेल्या केदारनाथ, सोमनाथ, पुरी व रामेश्वर या 4 व अन्य मंदिरांचा जीर्णोद्धार करून एक प्रकारे मंदिर डिप्लोमसीची पायाभरणी त्यांनी केली होती असे म्हणता येईल. त्यांच्या धार्मिकतेमध्ये समाज प्रबोधन, समाज सुधारणा आणि लोकहित हे आयाम जोडलेले होतेच. अर्थचक्राला गती देण्याचा धोरणीपणाही होता. त्यांच्या धार्मिकतेत सर्व धर्मांप्रती आस्था होती, सात्विकता होती, मानवता होती, परंतु अंधश्रद्धा व कर्मकांड यांना स्थान नव्हते. देवसेवा हीच लोकसेवा व देशसेवा हे त्यांचे ध्येय वाक्य होते. आर्थिक संरचना केवळ आर्थिक नसते, त्याला प्रशासन व सामाजिकतेची जोड असावी लागते. अहिल्याबाई होळकरांचे प्रशासन धर्माच्या आधारे चालणारे, कल्याणकारी राज्याची परिकल्पना करणारे, कर्तव्यबोधाच्या आधारे चालणारे व प्रशासनिक योग्यता असलेले होते. म्हणून अहिल्या ही केवळ शासक नव्हती, ती लोकमाता ठरली. गरिबांना मदत, माफक कर रचना, व्यापार व उद्योगांना मदत व प्रोत्साहन, उपेक्षित व वंचित म्हणजेच गरीब, भूमिहीन, विधवा अशांचा विचार त्यांनी केला. त्यांच्या हिताचे निर्णय नेहमीच त्यांनी घेतले. लोकांचे हित ही त्यांची प्राथमिकता होती. महिला अधिकारांच्या प्रती सजगता होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण होती. अभयारण्य, पशुपक्ष्यांसाठी राखीव शेत, पाणी व्यवस्थापन असे प्रयोग त्यांनी केले. त्यांच्या कार्यकाळात राज्यभर शांतता, समृद्धी आणि समन्वय होता. त्या राज्ञी होत्या, परंतु श्री शंकर आज्ञेवरून कारभार करीत उपभोग शून्य स्वामी या उपाधीच्या आदर्श होत्या. शासनकर्त्यांची भूमिका, त्यांच्याशी जोडलेली मूल्ये, दृष्टिकोन व व्यवहार यांचे अतुलनीय व दुर्मिळ उदाहरण त्या होत्या. म्हणून आजही त्या नेतृत्वाचे, प्रशासनिक कौशल्याचे रोल मॉडेल म्हणजेच आदर्श मानल्या जातात. स्वतंत्र व्यक्तिमत्व, सशक्त स्त्रीत्व, आपल्या अधिकारांबद्दल सजग व कर्तव्याप्रती कर्मठ अशा भारतीय स्त्रीचा आदर्श त्या होत्या.
प्रजेचे पालकत्व त्यांनी नेहमी निभावले. प्रजाहित जपले. त्याचा आदर्श पाया हा राज्याचा आर्थिक विकास, नागरिकांची सुबत्ता हा होता. म्हणूनच अहिल्याबाईंचा अर्थविचार हा एका नवा अभ्यासाचा विषय ठरतो. खरंच धन्यवाद. खूप सुंदर, म्हणजे फार मोठा लेख आहे, पण तरी सुद्धा तुम्ही फार उत्तमरित्या हा सादर केलात. प्रेक्षक हो, डॉक्टर विद्यागौरी लेले ह्या स्वतः एक आदर्श मानतात आणि स्वतः आदर्श आहेत आणि त्या स्वतः आपल्या अहिल्याबाई होळकरांच्या त्रिशताब्दी वर्षाची जी समिती आहे त्या समितीवर देखील आहे आणि त्यांचं जसं राणी अहिल्याबाई होळकर यांचा जसा आदर्श त्या मानतात आणि त्या उत्तम प्रशासक होत्या आणि उत्तम रीतीने आपण सर्वच जाणतो की त्यांनी आपल्या नारायण गजानन आचार्य आणि दामोदर कृष्णाजी मराठे या महाविद्यालया एका उच्च स्तरावर नेऊन ठेवलं आपल्या कार्याने आणि जवळजवळ 40 ते 50 वर्ष तुमची शैक्षणिक वाटचाल आहे आणि एक दिशा दिली आणि एक उत्तम, म्हणजे तळागाळातल्या मुलांना एक उत्तम शैक्षणिक दिशा देण्याचं काम आजवर त्या करत आलेल्या आहेत आणि असेच तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहावेत अशीच विनंती करते. आणि तुम्ही आज आमच्या आचार्य 90 FM मध्ये सहभागी झालात. स्मरण अहिल्या देवी या मालिकेमध्ये थोडंसं तुमचं योगदान दिलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. मला पण आनंद होत आहे की ह्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या पुढे मी या तऱ्हेने नमन करू शकते. धन्यवाद. धन्यवाद मॅम. तर प्रेक्षक हो, स्मरण अहिल्या देवी या कार्यक्रमात आज आपण नयना सहस्रबुद्धे यांनी लिहिलेला लेख वाचला आणि तो अर्थातच अभिवाचन केलं होतं त्याचं डॉक्टर विद्यागौरी लेले मॅडम यांनी. पुन्हा एका नवीन व्यक्तींसह भेटूया पुढील स्मरण अहिल्या देवी या कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र अवश्य ऐकत राहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. धन्यवाद. आचार्य